माझं माहेर कोकण, त्यामुळे तिकडं तर भोगी वगैरे अशी भाजी काही केली जात नाही. आमच्या इकडे ना फक्त संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ बनवले जातात. तीळ, गूळ आणि शेंगदाणे. तर असं लाडू बनवून ना असे 2-2 असे वाटले जातात आपल्या शेजारी, रिलेटिव्ह जे कोणी असतील त्यांच्याकडं. इकडे तसं नाही. इकडे भोगीच्या दिवशी भोगीची अशी भाजी, बाजरीची भाकरी आणि संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ म्हणजे साखरगोळे, जे आमच्याकडं साखरगोळे बोलतात, ते वाटले जातात. तर प्रत्येक इकडं ना बोलतात ना पद्धती वेगवेगळ्या असतात. तर आज ना मी हे तीळ घेणार आहे. कशासाठी? तर बाजरीची भाकरी. तर आज ना इकडं जसे आमच्या कोकणातली जी माणसं आहेत ती व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी मी खास माहिती देणार आहे बरं का. तर इकडे ना मिक्स भाजी केली जाते, भोगीची भाजी म्हणून. तुम्ही यूट्यूबला सर्च केलं तुम्हाला लगेच रेसिपी भेटली जाईल. आणि इथे ना तीळ वापरले जातात बाजरीच्या भाकरीला. आणि पहिले तर मला काही जमत नव्हतं, खरं सांगते. पण लग्न झाल्याच्या नंतर ना जसं आपल्या अंगावर जशा गोष्टी पडल्या जातात ना त्यावेळेस आपण बरोबर संसार करतो आणि त्या गोष्टींना आता चांगले मुरले की कोण कसं कुठं कसं वागायचं, काही गोष्टींना इग्नोर करणं खूप महत्त्वाचं असतं. पण एकीकडं ना खूप समाधान वाटतं मला बरं का, की नाही मी म्हणजे करू शकते. काही गोष्टी असतात, अनपेक्षित गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. आणि काही जण बोलतात संक्रांतीच्या दिवशी म्हणजे जास्त भांडण वगैरे होतात, असं तसं निगेटिव्ह गोष्टी जास्त पसरल्या जातात. तर मला माहित नाही खरं की खोटं कमेंटमध्ये इथे ना बाजरीची भाकरी अशी छान अशी पातळ करून घेणार आहे. तर खरंच खूप छान लागतं खरं. पण कसं आहे, मी तिकडं माहेरी जास्त खाल्ल्या नसल्यामुळे ना मला हे पदार्थ खरं तर नाही आवडत. पण इकडली परंपरा आहे ती तर आपल्याला जपायला पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला येतात तेवढं तर प्रयत्न करायचं. इकडे बघू शकता बऱ्याचशा म्हणजे 10-12 भाकऱ्या मी थापल्या होत्या. कारण का यावेळेस ना असं 2-2 तरी खातात प्रत्येकजण. रेग्युलरमध्ये काय एक भाकरी सर्वांना बास होते. पण यावेळेस ना जरा जास्त भाकरी केल्या होत्या मी. आणि इकडे बघू शकता छान असे तिळाची भाकरी. आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने साजरी करतात मकर संक्रांत नक्की सांगा. आणि इकडे माझं देवाला नैवेद्यसुद्धा मी दाखवून घेतलं आहे आणि पूजा वगैरे करून घेतली. छान अशी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं. तर इकडे पूजन वगैरे करून घेतलं. तर आजच्या दिवशी पूजा करायची असते. आणि हा ब्लॉग आवडला तर